राज्यामध्ये पुढील काही तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। मान्सून पाऊस पूर्णपणे महाराष्ट्राला आता वेढा घातलेला आहे। पुढील काही मोजक्याच तासांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाला सुरुवात होणार असल्याची मोठी अपडेट हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्याने राज्यातील या 14 जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट आता देऊन टाकला आहे। जर तुमचे महत्त्वाचे काम असेल तरच घरातून बाहेर पडा, अशा प्रकारच्या सूचना देखील हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आल्या आहेत। त्याचं कारण म्हणजे नद्यांना पूर येऊ शकतो, ओढे नाले तुडुंब भरून वाहू शकतात, रस्त्यावर पाणी साचू शकते। त्यामुळे खबरदारीची सूचना सरकारच्या माध्यमातून आणि हवामान खात्याच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आणि शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रभर मान्सून पाऊस पसरल्याने मोठ्या पावसाची शक्यता इथून पुढे काही तासांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे। त्यातल्या त्यात या 14 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून आता रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। आज या 14 जिल्ह्यांमध्ये नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहणार आहेत। पुढील काही मोजक्याच तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। अरबी समुद्राकडून खूप जोराचा पाऊस या 14 जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे। या पावसामध्ये मोठा वारा असल्यास देखील या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। ताशी 80 ते 100 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे असल्याने शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सतर्कतेच्या सूचना आता त्या ठिकाणी हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत। जर तुमची पत्र्याचे घरे असतील किंवा घराचं छप्पर त्या ठिकाणी असेल तर सर्वात मोठा अलर्ट तुम्हाला आता देण्यात आलेला आहे। कारण या पावसासोबत जोरदार मोठे वारे असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आलंय। खूप दिवस थांबलेला मान्सून पाऊस अखेर आता आजपासून सुरू झाला आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर पाऊस आज पसरण्याची शक्यता आहे। यामध्ये 14 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आला आहे। एक अतिशय भयानक कमी दाबाचे क्षेत्र या ठिकाणी सक्रिय झाले, ज्यामुळे महाराष्ट्रातील या 14 जिल्ह्यांना धोका असल्याचं देखील या ठिकाणी वर्तवण्यात आले। पुढील काही मोजक्याच तासांच्या आतमध्ये वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। गेल्या 5 वर्षातील सर्वात मोठा पाऊस आजपासून या ठिकाणी आता सुरू होत आहे। आज, उद्या, परवा असं 3 दिवस सलग त्या ठिकाणी जोरदार पाऊस त्या ठिकाणी पडणार असल्याची माहिती या आता ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका मोठा पाऊस या ठिकाणी आज पडतोय। कित्येक दिवस झालं मान्सून पाऊस गायब झाला होता, परंतु आजपासून मान्सून पावसाला मोठा त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। कधीच इतका मोठा पाऊस पडला नव्हता। इतका मोठा पाऊस आज पडण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे। आता बघा, हवामान खात्याने आणि या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना हवामान खात्याने तातडीची सूचना जाहीर केली आहे। प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आता कोणकोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये पाऊस जो येतोय याचं तुम्हाला आता बघावं लागणार आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। अरबी समुद्रामध्ये तसेच बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी निर्माण होत असतो, तर ते आधारितच आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी पाऊस पडत असतो। जो कमी दाबाचा पट्टा आता निर्माण झालाय तर तो अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण आता त्या ठिकाणी जोरदार झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावर आता हा जोरदार पट्टा त्या ठिकाणी सक्रिय झाला आहे आणि महाराष्ट्राच्या दिशेने जोरदार प्रवास त्या पावसाचा आता सुरू झाला आहे। त्यामध्ये त्या ठिकाणी 80 ते 100 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे असल्याने सर्व शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या मनामध्ये या ठिकाणी आता चिंता निर्माण झाली आहे। त्यामुळे हवामान खात्याकडून या 14 जिल्ह्यांना सावधगिरी बाळगण्याचं व प्रशासनाला सज्ज राहण्याचे आता या ठिकाणी सूचना देखील देण्यात आल्या आहेत। मग आता कोणते ते जिल्हे आहेत जिथे अधिक पाऊस पडणार आहे, जिथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे? कोणते ते जिल्हे आहेत जिथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल आणि कुठे ते जिल्हे आहेत म्हणजे ज्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल? नेमकं तुमचा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतोय आणि आज पडणारा पाऊस नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा आहे याचीच अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत। आता सर्वांची यादी हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आल्या। बघा, सर्वांनी लक्ष द्यायचं इकडं। तुमचा जिल्हा या भयंकर रेड अलर्ट असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत या ठिकाणी आहे का हे तुम्हाला पाहायचं आहे। जर असेल तर तुम्हाला सावध राहायचं आहे। चला तर मग मित्रांनो, आता जाणून घेऊयात
की कोणकोणते जिल्हे आहेत जिथे भयंकर असा महाभयंकर रेड अलर्ट हवामान खात्याने देऊन टाकलाय, जिथे ढगफुटी सदृश पाऊस पडणार आहे, ज्या ठिकाणी 80 ते 100 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहणार आहे। या जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस त्या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस कोसळणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय। अरबी समुद्रामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सध्याला हा मोठा पाऊस जो आहे तर तो मुंबईमध्ये दाखल झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यानंतर हळूहळू या 14 जिल्ह्यांना वेढा घालणार असल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय। यामध्ये मोठे वारे असल्याने शेतकऱ्यांच्या व इतर नागरिकांच्या मनामध्ये चिंतेचं वातावरण त्या ठिकाणी पसरायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये आज सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईकडूनच हा ढगफुटी सदृश पाऊस या 14 जिल्ह्यामध्ये येणार असल्याची मोठी माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे कोणकोणते ते 14 जिल्हे आहेत ज्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी केला आहे, म्हणजेच या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडतोय, त्या जिल्ह्यांची नावे बघा। आता बघा, या 14 जिल्ह्यात वादळी वारा, गारपीट आणि विजांच्या कडकडासह ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। पुढचे 48 तास या ठिकाणी धोक्याचे असणार आहेत। कोणते जिल्हे आहेत ते 14 जिल्हे ज्या ठिकाणी हवामान खात्याकडून यादी जाहीर करण्यात आल्या। आता लक्षपूर्वक बघा, नागरिकांना आता यामुळे विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। जर तुमचं कोणतं महत्त्वाचं काम त्या ठिकाणी जर बाहेर नसेल तर घराच्या बाहेर अजिबात पडू नका, कारण या ठिकाणी ढगफुटी सदृश आता पाऊस पडणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे किनारपट्टी जर तुम्ही त्या ठिकाणी किनारपट्टीच्या भागावरील म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला आता सावधगिरी बाळगायला सांगितलंय। मच्छीमार जर तुम्ही असाल तर पुढील त्या ठिकाणी काही तासांसाठी तुम्हाला समुद्रात न जाण्यासाठी आता आवाहन केलंय। अगदी पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण ढगफुटी सदृश पाऊस इतका तीव्र असतो की यामध्ये नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहतील। यामुळेच वादळी वारा ही महाराष्ट्राच्या दिशेने या ठिकाणी येत असल्याने मुंबईकडून येणारा हा पाऊस वादळी वारा पुढील काही तासांच्या आतमध्ये 14 जिल्ह्यांना वेढा घालणार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगायची आहे। जर तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आटपून घ्यायचं आहे, कारण पुढील काही तासांच्या आतमध्ये जोरदार पावसाला या ठिकाणी आता सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात आलंय। ढगफुटी आणि वादळी वाऱ्यामुळे हवामान खात्याने आता गंभीर इशारा जाहीर केलाय। कोणत्या 14 जिल्ह्यांना हा इशारा देण्यात आलाय आपण लगेचच पाहणार आहोत। या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे। गेल्या 2 महिन्यात जेवढा पाऊस पडला नाही तेवढा मोठा पाऊस आज या ठिकाणी सुरुवात होणार आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलाय। हवामान खात्याचा अंदाज मागच्या वेळी त्यांनी सांगितला होता तर तो परफेक्ट आला होता। आज सुद्धा हा अंदाज बरोबर येण्याची शक्यता आहे। जिथे पावसाचा हाहाकार माजेल, मुसळधार पावसामुळे नद्या, नाले तुडुंब भरून वाहणार आहेत। काही ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी सुद्धा साचण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत जाईल। या 14 जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांमध्ये या ठिकाणी आता पाऊस धडकणार असल्याची माहिती समोर येत आहे। सध्या मुंबईत आणि इतर ठिकाणी पाऊस त्या ठिकाणी पडतोय, त्यापेक्षा दुप्पट तिप्पट पाऊस आता मुंबईकडून या 14 जिल्ह्यांमध्ये दाखल होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर येत आहे। हा पाऊस ढगफुटी सदृश असल्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। शेतकऱ्यांनी, नागरिकांनी विशेष काळजी घ्यायची आहे। प्रशासनाने स्पष्ट आदेश दिलेत की कोणी सुद्धा जर तुमचं काम नसेल तर तुम्ही घराबाहेर पडू नका असं सांगितलं आहे। झाडाखाली बसणं टाळायचं आहे, उभं राहून तुम्हाला टाळायचं आहे, म्हणजेच त्या ठिकाणी झाडाखाली तुम्ही बसायचं नाही, पाण्याच्या जवळच थांबायचं नाही, कारण यामध्ये विजांचा कडकडाट सुद्धा असण्याची दाट शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। या 14 जिल्ह्यामध्ये हा पाऊस धडकणार, त्यामुळे आता सर्वांनी सावध राहायची सूचना दिल्या आहेत। हा पाऊस आता इतका तीव्र असेल की सध्या जेवढा पाऊस पडतोय त्यापेक्षा दुप्पट तिप्पट पटीने या 14 जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळणार आहे। यामुळे या 14 जिल्ह्यामध्ये नागरिकांना त्या ठिकाणी आता विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय। मुंबईकडून हा पाऊस येत आहे आणि अगदी काहीच तासामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होतोय। तर बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय की शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी हवामान अंदाज हा दिलाय। या 3 ते 4 दिवसामध्ये या ठिकाणी मान्सून पाऊस सक्रिय झाल्याने आता 3 ते 4 दिवसामध्ये सर्वत्र पाऊस त्या ठिकाणी पसरणार असल्याची माहिती देत आहे। सर्वत्र त्या ठिकाणी एक समान नसेल, परंतु वेगवेगळ्या स्वरूपाचा पाऊस असेल। यामध्ये पुणे जिल्हा, नगर, धाराशिव, लातूर, बीड, संभाजीनगर, नाशिक, जळगाव, जालना, बुलढाणा, परभणी, हिंगोली,
तर या जिल्ह्यामध्ये जो पावसाचा जोर जास्त असेल, उदाहरणार्थ परभणी जिल्ह्यात 800 गावे आहेत, त्यापैकी 50 ते 70% गावामध्ये जोरदार पाऊस पडेल। प्रत्येक गावामध्ये पाऊस पडेलच असे नाही, कारण पाऊस भाग बदलत पडत असतो, तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे। आता पुढील काही तासामध्ये 14 जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस कोसळणार आहे। मग ते जिल्हे कोणकोणते आहेत, या ठिकाणी जिल्ह्यांची नावे आता लक्षपूर्वक तुम्ही ऐकायचं आहे। यामध्ये सिंधुदुर्ग आहे, किनारपट्टीवरील जिल्हा आहे, यामध्ये पावसाचं रौद्र रूप तुम्हाला पाहायला मिळू शकतं। तसेच पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा, बीड जिल्हा, तसेच पुढचा जिल्हा आहे ज्यामध्ये मागील 2 दिवसापासून पाऊस कोसळतोय, कोल्हापूर जिल्हा आहे। तसेच पुढचा जिल्हा आहे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे सर्वांनी आता काळजी घ्यायची आहे आणि आपण सुरक्षित राहायचं आहे। तुम्हाला अशाच प्रकारच्या हवामानाविषयी नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।